शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथील गंभीर स्वरूपाच्या अडीअडचणी व रुग्णांच्या गैरसोयीबाबत भारतीय स्वाभिमानी संघ व आदिवासी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून माननीय अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार यांना अनेक वेळा निवेदने देण्यात आली असून त्यांच्यासोबत संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठकीत बरेच मुद्दे सोडविण्यात येतील असे माननीय अधिष्ठाता यांनी लेखी स्वरूपात मान्य केले असून अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। म्हणून सदर मुद्दे अद्यापपर्यंत सोडविण्यात आलेले नाहीत, तरी गंभीर स्वरूपाचे मुद्दे त्वरित सोडविण्यात यावेत। सदर मुद्दे 15 दिवसाच्या आत सोडविण्यात आले नाहीत तर येत्या 15 दिवसानंतर माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट। आज आम्ही भारतीय स्वाभिमानी संघ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथील कर्मचारी अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे रुग्णांचा अतोनात हाल सुरू आहे। काही रुग्ण त्या दवाखान्यात मेले मरतात, त्याच पद्धतीने काही कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्या वेळेवर पगार दिला जात नाही। त्यासाठी आम्ही आज जिल्हा अधिकारी मॅडम नंदुरबार यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत। निवेदनामध्ये मुख्य विषय आमचे मागील काही ज्या अधिष्ठाता साहेब आहेत त्यांच्यासोबत जे आमच्या मिटिंगा झाल्या होत्या, मिटिंगमध्ये त्यांनी मान्य केलं होतं की आम्ही काही मुद्दे सोडवणार आहोत असं आम्हाला लेखी आश्वासन देऊन देखील त्यांनी आजपर्यंत सदर मुद्दे सोडवण्यात आलेले नाही। त्याच्यामध्ये मुख्य विषय आहे की कंत्राटी कर्मचारी मागील जी कंपनी होती ते 18,000 रुपये पेमेंट देत होती, आता जी कंपनी आहे ती 14,000 पेमेंट देत आहे। पगार वाढण्याऐवजी कमी केला जात आहे आणि त्याच पद्धतीने 3-3, 4-4 महिने त्या कर्मचाऱ्यांना पगार दिला जात नाही, हा एक मुख्य विषय आहे। तसेच 30 ऑगस्ट रोजी बायलीबाई काकरदा येथील धडगाव येथील जी महिला प्रसूतीगृहामध्ये तिला डिलिव्हरीसाठी तिला ॲडमिट केलं होतं। ॲडमिट करतेवेळी ती महिला जिवंत होती। तिथला जो घेऊन जाणारा जो वर्कर आहे त्यांनी देखील सांगितलं, नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं की जी महिला आहे ती जिवंत होती, परंतु 1.5 तासानंतर तिथले जे डॉक्टर आहे अग्रवाल त्यांना आम्ही विचारलं असता की सदर महिला ही आधीच डेड झालेली होती। तिथले जे कर्मचारीने देखील सांगितलं आधीच डेड झालेली होती। तर एक विचित्र परिस्थिती आहे की डेड झालेला कर्मचारी किंवा डिलिव्हरी महिला आहे प्रसूती कक्षामध्ये ॲडमिट केली जाते काय, हा एक संशोधनाचा विषय आहे। आम्ही संघटनेच्या प्रतिनिधींनी जवळजवळ रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही चौकशी केली असता तिथे मेडिकल कॉलेजमध्ये एकही वरिष्ठ अधिकारी नव्हता किंवा तिथले विभाग प्रमुख नव्हते, अशी भोंगळ कारभार त्या मेडिकल कॉलेजमध्ये सुरू आहेत। त्याच पद्धतीने तिथले जे प्रमुख डॉक्टर आहेत, स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, ते वेळेवर राहत नाही। आम्हाला असं ऐकण्यात आहे की जवळजवळ आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस हे सदर डॉक्टर येत असतात, त्यानंतर गायब होतात। स्वतः माननीय डीन साहेब देखील आठवड्यातून 2 दिवस राहतात आणि ते देखील ऑफिसमध्ये राहत नाही। एकदा डीन साहेब गेले का पूर्ण मेडिकल कॉलेज हे सुकाट होऊन जाते, म्हणजे स्वतःच तिथे वरिष्ठ अधिकारी राहत नाही, म्हणून रुग्णांना तिथे वेळेवर सेवा मिळत नाही। ओपीडी कक्षामध्ये जे ट्रेनर काही शिकाऊ डॉक्टर आहेत तेच ओपीडी चालवतात, परंतु सिनियर डॉक्टरांचा तिथे हजर राहत नाही, ते कायम गैरहजर राहतात। असे अनेक मुद्दे आम्ही माननीय जिल्हा अधिकारी मॅडम नंदुरबार यांना दिलेले आहेत। सदर मुद्दे 15 दिवसाच्या आत सोडवले गेले नाही तर संघटनेच्या माध्यमातून बेमुदत उपोषण करण्यात येईल, या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलं आहे। धन्यवाद।